चलो व्हेरी गुड मॉर्निंग गाइज. चलो व्हेरी गुड मॉर्निंग गाइज ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर आपण बघणार आहोत IBPS स्टेट है की नाही. हे जे आपण रिझनिंग बघतोय बुद्धिमत्ता गणित, तर हे क्वेश्चन्स तुम्हाला सगळ्याच एक्झामला येतात. म्हणजे लेवलच आपण अशी ठेवलेली आहे की म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट. तर डिफिकल्टी लेवल याच्या पलीकडे जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे, आणि कुठला मॉडरेट क्वेश्चन सुटणार नाही याची सुद्धा लेक्चर मध्ये काळजी घेतलेली. तर तुम्ही IBPS ची कुठलीही एक्झाम असू द्या, फक्त टेटच नाही, IBPS रिलेटेड बँकिंग असो, टेट असो, किंवा दुसऱ्या कुठल्या अजून भरती असतील, SSC, रेल्वे, सगळ्या एक्झाम्सला हे रिझनिंगचं लेक्चर तुम्हाला युजफुल आहे. कारण आपण जर बघितलं की जेवढ्या एक्झाम IBPS कंडक्ट करतं जवळपास त्यांचे पॅटर्न सेमच आहेत, फक्त डिफिकल्टी लेवल थोडी कमी जास्त ठेवलेली आहे एक्झाम वाईज. तर मी मॉडरेट टू डिफिकल्ट अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर बघूया आजच्या लेक्चर मध्ये आपण सिरीजशी रिलेटेड, अल्फा न्यूमेरिकल सिरीजशी रिलेटेड क्वेश्चन बघणार आहोत. जर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचा क्वेश्चन मी म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. अजून याच्यामध्ये बरेच एक दोन लेक्चर लागतील म्हणजे पूर्ण अल्फा न्यूमेरिकल सिरीज आपली कव्हर होईल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आधी अल्फा न्यूमेरिकल सिरीज मध्ये आपल्याला काही बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे. तर ते कुठले बेसिक्स आहेत? आता आपण जर बघितलं अल्फा न्यूमेरिक सिरीज है ना, अल्फा न्यूमेरिक सिरीज याच्या नावातच याचा अर्थ आहे है ना. अल्फा न्यूमेरिक सिरीजच्या नावातच याचा अर्थ आहे. अल्फा म्हणजे काय? अल्फा म्हणजे तुमचे जे काही लेटर्स असतात A to Z पर्यंत, जसं की तुमचं ABCD अप टू Z पर्यंत हे सगळे लेटर म्हणजे अल्फा. अल्फाबेटिकल ऑर्डरनी लावा म्हणून असा प्रश्न आपल्याला स्कूलमध्ये विचारला जायचा, बरोबर. मग अल्फाबेटिकल ऑर्डरनी लावायचं म्हणजे काय, ते ABCDच्या क्रमानुसार लावायचं. तर मग हे ABCD लेटर जे असतात त्यालाच आपण अल्फाबेट म्हणतो. काय म्हणतो? अल्फाबेट. आणि अल्फा न्यूमरिकल, तर ते अल्फा जो वर्ड आहे तो अल्फाबेट रिप्रेझेंट करतो. म्हणजे न्यूमरिकल आहे तर हे न्यूमरिक जे आहे ते काय रिप्रेझेंट करतात? नंबर्स रिप्रेझेंट करतात. काय रिप्रेझेंट करतात? नंबर्स. मग हे नंबर्स 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी पर्यंत असतात, बरोबर. म्हणजे 1 पासून इन्फिनिटी पर्यंत तुम्ही जे नंबर रिप्रेझेंट करताय त्याला न्यूमरिकल म्हणतात. तर तुमच्या ह्या अल्फा न्यूमरिकल सिरीज मध्ये अल्फाबेट तर येणारच आहेत, नंबर सुद्धा येणार आहेत, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सिम्बॉल सुद्धा प्रेझेंट असतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अल्फा न्यूमरिक्स असतात. तर फक्त नंबर्सची असू शकते, फक्त लेटर्सची असू शकते, किंवा नंबर लेटर सिम्बॉल्सची सुद्धा असू शकते. ज्या पद्धतीनं येस, हाय सर, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे गाईज? यस, प्लीज मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, किंवा आवाज कमी जास्त येतोय का, मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचतंय का. ओके, यस, थँक्यू व्हेरी मच सर. चला बघूया. तर मग आपण ह्या अल्फा न्यूमरिकल सिरीज मध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. एक तर तुमचे अल्फाबेटिकल ऑर्डर्स, जे तुमचे ABCD लेटर्स आहेत ते मिळतील. दुसरं म्हणजे नंबर्स मिळतील. तिसरं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सिम्बॉल्स पाहायला मिळतील. काय मिळतील? सिम्बॉल्स. मग आणि ज्यास तुम्हाला इलेमेंट असा उल्लेख केला तर इलेमेंट मध्ये अल्फाबेट येतात, सिम्बॉल येतात आणि नंबर येतात. हे तिन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला म्हणायचं इलेमेंट. फक्त सिम्बॉल म्हणलं तर इथे तुम्हाला हॅश, @ डॉलर असे वेगवेगळे सायन्स भेटतील, सिम्बॉल्स भेटतील. फक्त नंबर म्हटलं तर नंबर भेटतील. आणि फक्त नंबरची सिरीज असू शकते. गुड मॉर्निंग, यस अर्जुन, गुड मॉर्निंग. फक्त नंबरची सिरीज असू शकते, फक्त लेटरची सिरीज असू शकते, किंवा फक्त सिम्बॉलची असू शकते. सिम्बॉल, लेटर आणि बाकीच्या गोष्टी मिळून सुद्धा सिरीज असू शकते. तर बघूया आपण या सिरीज मध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. त्याआधी याचे बेसिक्स असे आहेत की तुम्हाला लेटर्सचे नंबर माहीत असले पाहिजे. जसे की तुमची ABCD आहे. काय आहे? ABCD. बघूया आपण. तुम्हाला हे सिरीज शिकण्याआधी काही बेसिक्स माहीत असले पाहिजे. ते बेसिक्स असे आहेत की, ठीक आहे, आपल्याला A पासून इकडे M पर्यंत, M च्या खाली N, आणि इकडे तुमचं YZ पर्यंत. जर मी असं उलट लिहित आले NOPQRSTUVYZ,
ठीक आहे. ते ABCD पर्यंत. तर हे असं तुम्हाला माहित पाहिजे की याच्या खाली एक्झॅक्ट झेड येतो, बीच्या खाली एक्झॅक्ट वाय येतो, एमच्या खाली एन येतो, मधले लेटर कुठल्या लेटरच्या खाली कुठला लेटर येतो, हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला लेटर्सच्या प्लेस व्हॅल्यू माहित असल्या पाहिजे ह्या सिरीज मध्ये. जसं की 1 आहे, 2 आहे, C ला तुमचा 3 आहे, D ला तुमचा 4 आहे, E ला तुमचा 5 आहे. त्या प्रत्येक लेटरच्या व्हॅल्यू माहित असल्या पाहिजे. त्या व्हॅल्यू माहित करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी थोड्याफार तुम्ही ट्रिक सुद्धा लावल्या पाहिजेत. जसं की तुमचं आता E आहे, E ला 5 कसं लक्षात ठेवायचं, तर आता 5 आहे, या 5 मध्ये बघा 3 लाईन्स येतात अशा आडव्या, तर ह्याला आपण असं 5 लिहू शकतो. जसं की F आहे, F ला आपण 6 लिहू शकतो, है ना. ह्या 2 लाईन्स आहेत अशा, त्या वरच्या लाईन पासून मी याला असं 6 करू शकते. परत EFG आहे, तर हे G लिहितानाच असं इंटेन्शनली लिहायचं की त्याच्यात असा 7 दिसला पाहिजे. H तुमचा तुम्ही जो लिहिताय तो लिहिल्यानंतर त्याला जर वरून खालून अशी टोपी दिली तर तो असा 8 होतो, है ना. मग परत तुमचा आय कर्सिव्ह मध्ये अशा प्रकारे आय काढला जातो, है ना, की जो तुमचा आय असतो त्याच्यात ऑलरेडी असा 9 दिसतो. मग जे तुमचा कसा 10 दिसतो, है ना. जे फॉर जॅक अँड जॅक इज अ 10. आणि के तुमचा काय आहे, के म्हणजे किंग, किंग हा 11. जसं की तुम्ही के काढताना अशा 2 लाईन ओढतात, ही आणि ही दुसरी लाईन अशी वाकडी न करता सरळ घ्यायची, म्हणजे दॅट इज द के. मग यल काय तुमचा 12 नंबर, यल फॉर 12. यम तुमचा बघा तुम्ही 3 असा लिहितात 13, आणि यम असा लिहितात, तर यमला थोडस असं फिरवायचं, त्याचा नंबर येतो 13. यन तुमचा काय येतो, यन येतो तुमचा 14, हा लक्षात ठेवायचा. ओ म्हणजे ऑरेंज, ऑरेंज किती असतात 15. पी म्हणजे प्रिन्स असतो, प्रिन्स किती वर्षाचा असतो 16. क्यू म्हणजे क्वीन, क्वीन किती वर्षाची असते 17, म्हणजे क्वीन पेक्षा 1 वर्षाने लहान प्रिन्स आहे. क्वीन फॉर 17, पी फॉर प्रिन्स इज अ 16. अशा प्रकारे मग आर तुमचं राईट टू वोट, राईट टू वोट कितव्या वर्षी येतं, 18व्या वर्षी येतं, दॅट्स वाय आर इज 18, है ना. यस इज 19. यू म्हणजे युवा, यस म्हणजे 19. यू म्हणजे युवा, युवा किती वर्षाचा असतो 21 वर्षाचा असतो. यस टी तुमचा T20 मॅचेस असतात, T20 नुसार T20 लक्षात ठेवायचं. यू म्हणजे युवा 21 वर्षाचा असतो. व्ही व्हिक्ट्री, व्ही म्हणजे 2, मग 2 वेळेस लिहायचं म्हणजे 22. मग डब्ल्यू तुमचा असं लिहिता तुम्ही, तर 23 ला हा जो 3 काढतो आपण तो उलटा डब्ल्यू आहे, डब्ल्यू ला असं फिरवायचं 23 होऊन जातो. मग डब्ल्यू झाला XYZ, 24, 25, 26, हे तर सगळ्यांच्याच लक्षात राहतात. अशा पद्धतीने तुम्हाला लेटर्सचं काय करायचे, नंबरिंग सुद्धा लक्षात ठेवायचं, बरोबर. मग असं हे लेटर्सचे प्लेस व्हॅल्यू झालं. मग दुसरी गोष्ट, तुम्ही लेफ्ट राईट गोष्टी ज्या सॉल्व करत असतात, है ना, की क्वेश्चन मध्ये तुम्हाला लेफ्ट आणि राईट असं, एक सेकंड, वायरला हात लागल्यामुळे तो बंद झालाय. श्री सर, जाधव सर, आला ओके, चल आला. ते PPT चुकून वायरला हात लागला मला. इकडून का, इथून थोडा वायरला धक्का लागल्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम झाला, एक 5 मिनिट. तर मग आता कसं आहे, आपल्याला आपण जे बघणार आहोत, है ना, तर अल्फा न्यूमेरिकल सिरीज बघत असताना तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरचे काय माहित पाहिजे, प्लेस व्हॅल्यू माहित पाहिजे. तर ही प्लेस व्हॅल्यू आपल्याला पाठ करायची. दुसरी गोष्ट काय माहित पाहिजे तुम्हाला, स्क्वेअर्स माहित पाहिजेत, क्यूब माहित पाहिजेत. अजून स्क्वेअर्स क्यूब्स हे लर्न करायचे तुम्हाला, त्याच्यात तिथं काढत नाही बसायचे एक्झाम मध्ये, कारण आपल्याकडे ऑलरेडी टाइम काय असतो, कमी असतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजेत, म्हणजे टेस्ट ज्या म्हणतो आपण, की 2 ला कशाने, कुठल्या नंबरला 2 ने डिवाइड होतं, कुठल्या नंबरला 3 ने डिवाइड होतं, तर 2, 3, 4, 5, 6 हे ऍटलीस्ट 10 पर्यंत तरी तुम्हाला टेस्ट माहित पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे स्क्वेअर क्यूब तर लर्नच पाहिजेत. इव्हन नंबर कशाला म्हणायचं, ऑड नंबर कशाला म्हणायचं, वॉवेल्स कशाला म्हणायचं, कॉन्सोनंट कशाला म्हणायचं, हे छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या स्कूल लेवलला शिकलोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजेत. आणि ज्यावेळेस जिथं डेटा येतो,
म्हणजे जो स्टॅटिक डेटा असतो कधी चेंज होत नाही, जसं की क्यूब, स्क्वेअर, लर्न टेबल्स असतील, ऍटलिस्ट 20-30 पर्यंतचे टेबल असतील, ह्या गोष्टी पाठ पाहिजेत. ह्या पाठ असल्यामुळे काय की जो सॉल्व्ह करायचा टाइम आहे आपला, क्वेश्चन पेपर म्हणा, क्वेश्चन्स म्हणा, हा टाइम कमी लागतो. आणि जे मुलं कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी सॉल्व्ह करतात अशाच पोरांचे रिझल्ट निघतात. तर रिझल्ट साठी आपल्याला ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. पीपीटी काढ ना. क्लोज कर. हा पीपीटी झाली. सरांनी टाकली ना पीपीटी. पीडीएफ आहे, पीपीटी कुठे विचारते? पीडीएफ मी पाठवलेली वाटतं. अरे परत सर पीपीटी ओपन करा ना. हेच आहे का? हे का? याला कन्वर्ट नाही केलं का तुम्ही? चला तर बघूया प्रश्न काय आहेत आपले. तर डायरेक्शन स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द गिवन क्वेश्चन्स. मग तुम्हाला ही सिरीज दिलेली आहे. हाऊ मेनी सच नंबर्स आर देअर इन अबव अरेंजमेंट. आपल्याला नंबर्स काढायचे. काय काढायचे? नंबर्स काढायचे. इच ऑफ विच इमिडिएटली फॉलोड बाय वॉवेल्स. हा नंबर फॉलो करते वॉवेलला, म्हणजे वॉवेल पुढे येणार, आणि इमिडिएटली प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट, म्हणजे याच्या आधी कॉन्सोनंट येणार. ठीक आहे. तर असे किती नंबर्स आहेत ते बघायचे. हा 9 आहे बघा. 9च्या पुढे वॉवेल आहे का? नाहीये, मग 9 नाही बघायचा. पुढे तुमचा काय आहे? 6 आहे. 6च्या पुढे वॉवेल आहे, मागे कॉन्सोनंट आहे, ही एक जोडी आपल्याला भेटली. 4च्या पुढे वॉवेल नाहीये, 5च्या पुढे वॉवेल नाहीये, 7च्या पुढे वॉवेल आहे, मागे कॉन्सोनंट आहे, ही एक भेटली. मग 2च्या पुढे वॉवेल आहे का? नाही. 8च्या पुढे वॉवेल आहे का? नाही. मग बाकी 3च्या पुढे वॉवेल नाही, कुठल्याच नंबरच्या वॉवेल पुढे नाहीये. ठीक आहे. इथं 9च्या पुढे नाही, 6च्या पुढे एक भेटला, 4च्या पुढे नाहीये, 5च्या पुढे नाहीये, 7च्या आहे दुसरा भेटला, 8च्या पुढे नाहीये, 2च्या पुढे नाहीये, आणि 3च्या पण पुढे नाहीये. ठीक आहे. आपल्याला नंबरच्या पुढे वॉवेल पाहिजे, तर असे दोनच नंबर आहेत की ज्यांच्या पुढे वॉवेल आहे, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर बी येतं गाईज. ठीक आहे. चल क्लिअर. बघूया पुढचा प्रश्न काय आहे. इफ द फर्स्ट अँड लास्ट सिम्बॉल in the above arrangement are dropped, then which of the following will be the 12th from left. बघा, फर्स्ट आणि लास्ट सिम्बॉल ह्या सिरीज मधला तुम्हाला ड्रॉप करायचं. काय करायचं? ड्रॉप. चला करून टाका. आणि 12th नंबरचा लेफ्ट साइडनं बघायचं. मला सांगा, जर मी 12th नंबरचा लेफ्ट साइडनं बघितला एक सिम्बॉल ड्रॉप करून, तर ऑब्विसली जो 13 नंबरचा आहे तोच आपला हे असेल. मग मी इकडचा एक सिम्बॉल फर्स्ट वाला हा ड्रॉप करते. ठीक आहे. मग लास्ट वाला सिम्बॉल तिकडे ड्रॉप करायची गरज आहे का? क्वेश्चनने सांगितलंय करा, पण गरज नाहीये, कारण मला लेफ्ट करून 12th एलिमेंट पाहिजे. तर मग किती? हा तुमचा 3 आणि 2 5. हा 3 आणि 2 5, कारण हा आपण घाळ केलेला, म्हणजे हे 3 आणि हे 2 5 येणार. हा सिम्बॉल आपण त्यात पकडणार नाही. हे 3 आणि 2 5 किती झाले? हे 10, 11, 12, 13, 12 नंबरचा पाहिजे. 12th म्हटले, मग 12 नंबरचा तुमचा यन येतो. काय येतो? यन. म्हणून तुमचा जो क्वेश्चन आहे की इन द फर्स्ट अँड लास्ट सिम्बॉल इन अबव अरेंजमेंट आर ड्रॉप, देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी द 12th फ्रॉम लेफ्ट. तर तुमचा एन हा सिरीज मध्ये 12th असेल. येस. क्लिअर गाईज? ओके. चला बघूया पुढचा प्रश्न. क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचे, लेक्चरला लाईक करायचे आणि लिंकला शेअर करायचे फटाफट. चला बघूया पुढचा प्रश्न. चल काय आहे? 4 of the following 5 are alike in certain way based on their position in the above arrangement and hence from group which is the one that does not belong that group. आता इथे काय दिलंय? $4 दिलाय. $4 कसा आलाय सिरीज मध्ये बघा. इकडे तुमची सिरीज आहे, हा तुमचा $4 आहे. ठीक आहे. तर हा ए,
त्याच्यानंतर हा 4, मग 4 कडून कुठे गेले डॉलरकडे. ठीक आहे बघा ए, मग ए कडून गेलं 4, मग 4 कडून गेले तुमच्या डॉलरकडे. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा सिक्वेन्स लागलाय. पुढचं ऑप्शन काय आहे तुमचं? पुढचं ऑप्शन आहे तुमचं TB2 है ना. मग सिरीज मध्ये बघायचा TB2, हा तुमचा T, मग पर्सेंटचं साइन आहे मध्ये, मग B आहे है ना, हा T, मग इकडून इकडे गेला 2 है ना, TB2. थर्ड ऑप्शन काय तुमचा बघायचं की 9YM, काय आहे 9YM. तर हे 9YM कुठे आहे? 9 च्या मध्ये x सोडलेला आहे, 9x, मग y आहे, आधी इकडे आलाय तो, मग m कडे गेलाय असं इकडे. तर बघा हा पॅटर्न आणि हा पॅटर्न, हे दोन्ही पॅटर्न मॅच करतात है ना. 9 आहे एक लेटर सोडून y आणि मग नंतर m, T आहे एक लेटर सोडून एलिमेंट सोडून B आहे, मग 2 आहे. पण इथे कसं माहितीये का, लास्ट एलिमेंट आधी घेतला आणि मग फर्स्ट एलिमेंट घेतला. इथे फर्स्ट घेतला आणि मग लास्ट घेतला. हे दोन्ही अरेंजमेंट सेम आहे, ही अरेंजमेंट वेगळी आहे. म्हणून तुमचा जर ऑड शोधत असाल तर $A4 तुमचं ऑड आहे. बाकी जर तुम्ही चेक केलं तर हे चारही एकाच प्रकारे घेतले गेलेले आहेत, एक्सेप्ट दिस ऑप्शन ए. जर सिरीज मध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे, चलो बघूया पुढचा प्रश्न. हाऊ मेनी सच कॉन्सोनंट आर देअर इन अबव अरेंजमेंट, इच ऑफ विच इज इमिडिएटली फॉलोड बाय इवन नंबर. बघा मला कॉन्सोनंट पाहिजे आणि इवन नंबरनी फॉलो केलेलं पाहिजे, आणि इमिडिएटली प्रिसिडेड बाय सिम्बॉल, आणि सिम्बॉल त्याच्या आधी पाहिजे. कॉन्सोनंट नंतर इवन नंबर आणि त्याच्या आधी सिम्बॉल. फॉलोड बाय आणि प्रिसिडेड, फॉलोड म्हणजे कॉन्सोनंटच्या नंतर आणि प्रिसिडेड म्हणजे कॉन्सोनंटच्या आधी. तर मी बघताना काय बघणार, आधी इवन नंबर, मग कॉन्सोनंट आणि नंतर सिम्बॉल. कसे सिक्वेन्स बघणार, इवन नंबर, कॉन्सोनंट आणि सिम्बॉल. तर चला बघूया इवन नंबर कुठे आहेत. दिसत आहेत सिरीज मध्ये इवन नंबर, कॉन्सोनंट आणि सिम्बॉल एकाच होईल. चला इवन नंबर कॉन्सोनंट, इवन नंबर कॉन्सोनंट, इकडे सिम्बॉल नाहीये त्यामुळे हा नाही पाहिजे. इवन नंबर कॉन्सोनंट नाहीये, इवन नंबर कॉन्सोनंट नाहीये. चला इवन नंबर कॉन्सोनंट आणि सिम्बॉल हा एक भेटला, पुढे आहे का नाही, त्यामुळे एकच आपल्याला पेअर भेटलेली आहे. त्यामुळे 1 आपण आन्सर टिक करू शकतो, जे तुमचा ऑप्शन नंबर बी आहे. काय आहे? ऑप्शन नंबर बी. यस, क्लिअर गाईज. चला बघूया पुढचा प्रश्न. क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचे, लेक्चरची लिंक शेअर करायची आणि लेक्चरला लाईक करायचं. ठीक आहे. Which of the following is third to the left of the 15 element from left hand? बघा असं जर दिलं असेल तर बघायचं प्रश्नामध्ये, इथं लेफ्ट हँड म्हणलंय सिरीजचा लेफ्ट हँड कडून 15 नंबरचा जो इलेमेंट आहे त्या इलेमेंटच्या लेफ्टला अजून थर्ड नंबरचा म्हटलं. ठीक आहे, जर मी लेफ्ट कडून बघितला 15 नंबरचा हा इलेमेंट भेटला, ह्या इलेमेंटच्या लेफ्टला, ह्या इलेमेंटच्या अजून लेफ्टला थर्ड नंबरचा इलेमेंट मला बघायचा. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले लेफ्ट आणि राईट काय ते माहित पाहिजे है ना. मी लेफ्ट कडून असं जाणार आणि राईट कडून असं येणार, पण कुठली सिरीज असते तिची लेफ्ट साइड ही असते, राईट साइड ही असते. लेफ्ट कडून 15 नंबरचा आणि परत त्या 15 नंबरचा अजून लेफ्ट म्हणजे तो इकडे येणार. ठीक आहे, मग ज्या दोन्ही दिशा ह्या लेफ्ट असतील, दोन्ही सेम दिशा दिलेल्या असतील तर त्याची काय करायची, वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. लेफ्ट लेफ्ट किंवा राईट राईट असं दिलं असेल तर जे नंबर्स आहेत त्याची वजाबाकी करायची. बघा इथं पण 15 नंबरचा म्हणजे 15 दिलाय, लेफ्टच आहे, आणि इथं थर्ड नंबरचा सुद्धा लेफ्टच आहे, 15 नंबरचा लेफ्ट आहे, दिशा सेम आहेत. मग जे नंबर आहेत त्याची काय करायची, वजाबाकी. 15 मधून 3 गेला किती राहतो, 12. मग सिरीजचा जो हे आहे तो लेफ्ट डायरेक्शन आहे, मग 12 नंबरचा लेफ्ट आपल्याला इलेमेंट शोधायचा आहे. सिरीजच्या लेफ्टचा 12 नंबरचा इलेमेंट आपल्याला शोधायचा आहे. बघूया मग सिरीजच्या लेफ्टला 12 नंबरचा इलेमेंट कुठला आहे. तर हे बघा, हे 3 आणि 2 5, हे 3 आणि 2 5 झाले 10, 11 आणि 12. हा तुमचा यल जो आहे तो 12 नंबरचा इलेमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे 15चा लेफ्ट कडून 15 आणि त्या 15चा थर्ड लेफ्ट साइडचा हा तुमचा यल आहे. तर ऑप्शन काय येईल आपलं, ऑप्शन येईल आपलं यल. यल म्हणजे ऑप्शन नंबर डी येणार. काय येणार, डी.
चला क्लिअर गाईज. येस, बघूया पुढचा प्रश्न. क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचंय, लिंक शेअर करायची, लेक्चरला लाईक करायचं. बघूया पुढचा प्रश्न. काय आहे पुढचा प्रश्न? सेम तेच अल्फाबेटिकल सिरीजचे क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की हाऊ मेनी सच सिम्बॉल आर देअर इन द अबव अरेंजमेंट, इच ऑफ विच इमिडिएटली फॉलोड बाय कॉन्सोनंट. सिम्बॉल पाहिजे मला की जे कॉन्सोनंटला फॉलो करतात अँड बट नॉट प्रिसिडेड बाय अनदर सिम्बॉल, पण दुसरा सिम्बॉल त्याच्या आधी नाही पाहिजे, है ना. मला सिम्बॉल कॉन्सोनंट पाहिजे, प्रिसिडेड आणि फॉलोड. फॉलोड म्हणजे पुढचा, प्रिसिडेड म्हणजे मागचा. सिम्बॉलच्या मागे मला सिम्बॉल नाही पाहिजे, पण सिम्बॉलच्या पुढे मला कॉन्सोनंट पाहिजे. तर बघूया सिरीज मध्ये सिम्बॉलच्या पुढे कॉन्सोनंट. आता सिम्बॉलच्या पुढे हा इथं सिम्बॉल आहे, इथं सिम्बॉल आहे, सिम्बॉलच्या पुढे वॉवेल आहे, नाही जमणार. सिम्बॉलच्या पुढे सिम्बॉल आहे, सिम्बॉलच्या पुढे वॉवेल आहे, ठीक आहे. सिम्बॉलच्या पुढे कॉन्सोनंट आहे, पण मला सिम्बॉलच्या आधी सिम्बॉल नाही पाहिजे, आणि इथं सिम्बॉलच्या आधी सिम्बॉल आहे, त्यामुळे हे नाही होऊ शकत. पुढचं सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट आधी नंबर आहे, तर फक्त सिम्बॉलच्या आधी सिम्बॉल नाही पाहिजे, नंबर चालेल. सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट पाहिजे, तर ही अरेंजमेंट होते 1 स्टार व्ही वाली. परत इथं सिम्बॉलच्या नंतर कॉन्सोनंट आहे आणि आधी नंबर आहे, तर ही सुद्धा अरेंजमेंट होते. मला कॉन्सोनंट कंपल्सरी, फक्त सिम्बॉल नाही पाहिजे. तर दोन अशा अरेंजमेंट मला भेटलेल्या आहेत की जिथं सिम्बॉल आणि कॉन्सोनंट सोबत आहेत आणि मागे नंबर नाही, मागे सिम्बॉल नाहीये. तर ऑप्शन नंबर सी तुमचं येईल. येस, क्लिअर गाईज. राम पाटील क्लिअर. आवाज कमी येतोय मॅम. ओके, अजून काही प्रॉब्लेम? चल, राम म्हणतोय आवाज कमी येतोय, आपण जरा आवाज वाढवूया रामसाठी. ठीक, आता येतोय आवाज राम. रवी आवाज क्लिअर आहे. चलो बघूया पुढचा प्रश्न काय आहे. ओके, असतात काही. चला, 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन सर्टन वे, है ना. अलाइक म्हणजे वेगळे, अलाइक म्हणजे वेगळे. 4 जण सारखे आहेत, 1 जण वेगळा आहे. आता 1 जण कुठला वेगळा आहे ते बघूया. सर्टन वे बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ देअर एलिमेंट इन द अबव अरेंजमेंट अँड सो फॉर्म अ ग्रुप विच इज द वन दॅट डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप. म्हणजे 4 जण एका ग्रुपमध्ये येतात, उरलेला एक एका ग्रुपमध्ये येत नाही. तर बघूया काय आहे. IL @ काय आहे IL @ सिरीज मध्ये बघूया आपण. IL @ बघा, इकडून इकडे गेला आणि इकडे आला, ठीक आहे. म्हणजे आधी मिडल घेतला, मग L आणि मग L कडून @ कडे आला, है ना. असा सिक्वेन्स झालाय तो, ठीक आहे. मग पुढचा काय तुमचा IL @ नंतर AH%, है ना. तर बघायचं इथं AH%, है ना. आधी IL कडे गेला आणि मग मागच्या याच्याकडे गेला. इथं कसं झालं, आधी पहिल्याकडे आला AH आणि मग % कडे गेला. पुढचा काय तुमचा KFE काय तुमचा, हे इथं K फर्स्ट इलेमेंट कडून लास्ट इलेमेंट कडे गेला. मिडल टू फर्स्ट, फर्स्ट टू लास्ट. हा पण मिडल टू फर्स्ट, फर्स्ट टू लास्ट. पण इथं काय झालंय ना, मिडल आणि मग पहिले लास्ट आले आणि मग फर्स्ट आले. तर हा तुमच्या ग्रुप मधून वेगळा असणार आहे, कारण दुसरे दोघं सारखे आणि हा वेगळा आहे. म्हणजे ऑब्विसली बाकीचे दोघं सुद्धा याच्या सारखेच असतील, फक्त हा जो पहिला एलिमेंट आहे IL @ हा वेगळा आहे सिरीज मध्ये. कळतंय तुम्हाला. म्हणजे बाकीचे हे दोघं सारखेत, म्हणजे बाकीचे दोघं पण तुम्ही जर चेक केलं तर ह्याच्या सारखेच असतील, फक्त तुमचा IL @ मिडल, लास्ट आणि फर्स्ट आलाय एलिमेंट. पहिले मधला घेतला, मग शेवटचा, मग पहिला घेतला. इकडे काय केलं, पहिले मधला घेतला, मग पहिला घेतला आणि मग शेवटचा घेतला. तर सगळ्यांची ही अरेंजमेंट अशी आहे, फक्त हा ग्रुप मध्ये वेगळा आहे IL @. ठीक आहे, क्लिअर गाईज. क्लिअर आहे तर थंब करायचे कमेंट बॉक्स मध्ये, लेक्चरची लिंक लाईक करायची आहे, शेअर करायची. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न. काय आहे पुढचा प्रश्न. If all the numbers are dropped from the above arrangement, which element will be the fifth to the left of the 11th from the left. ठीक आहे, बघा दोन्ही दिशा कशा दिल्यात, लेफ्टच दिल्यात. मग सिरीजच्या लेफ्ट मध्ये जर 11 घेतला आणि 11चा लेफ्ट जर 5th घेतला तर तो कुठला असेल. तर दोन्ही जर लेफ्ट असतील तर हे 11 नंबर मधून हे 5th नंबर मायनस करायचे. किती राहतात, 6 राहतात. दिशा कोणती, लेफ्ट आहे, तर लेफ्ट कडून 6 नंबरचं एलिमेंट बघायचे.
तर चला बघूया लेफ्ट कडून 6 नंबरचा इलेमेंट सिरीज मध्ये कुठला आहे. इकडून बघायचे लेफ्ट कडून, पण काही ड्रॉप करायला सांगितलंय का? इफ ऑल द नंबर्स आर ड्रॉप्ड म्हणले तर नंबरला बघायचं नाही. हा नंबर ड्रॉप करायचा याच्यातून, ठीक आहे. सगळे नंबर ड्रॉप करायचे आणि 6th इलेमेंट बघायचं. नंबर ड्रॉप करा. यस, 6 ला ड्रॉप केलं, 7 ला ड्रॉप केलं, 3 ला ड्रॉप केलं. मग 1 2 3 4 5 6 म्हणजे यल तुमचा लेफ्ट कडून जर घेतला तर 6 नंबरला येतो. मग कुठे आहे का यल ऑप्शन तुमच्या याच्यामध्ये? यस, यलचा ऑप्शन नाहीये. मग इथं असं कुठल्या तरी ऑप्शनला यल लिहायची गरज नाही. तुमचा ई ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर यल नाहीच आहे ऑप्शन मध्ये, आपण त्यामुळे घेतलंय नन ऑफ दिस. यस, क्लिअर गाईज? क्लिअर आहे तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायला विसरायचं नाही, लिंकला शेअर करायला विसरायचं नाही. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता, मॅडम समजलं नाही किंवा अशा प्रकारचा डाऊट आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. In the following questions, select the related letters from the given alternative. तर तुमची जी सिरीज आहे त्या सिरीज मध्ये हे अशा प्रकारचं रिलेशन आहे. BGL7 रिलेशन आहे. तसं A% कशासोबत रिलेशन आहे तर बघूया आपण की सिरीज मध्ये कुठलं रिलेशन दिलंय. BGL7 A% व्हॉट है ना. तर BG ला L7 चं रिलेशन आहे, A% सोबत कशाचं रिलेशन असा प्रश्न आहे. तर बघा सिरीज मध्ये तुम्हाला तो लक्षात येईल काय प्रश्न आहे एक्झॅक्टली. तर BG सोबत L7 लागतो, हा BG आहे है ना. तर BG 2 मध्ये इलेमेंट सोडलेत आणि L7 भेटलाय. मग तसाच A% आहे, हा A%. 2 इलेमेंट सोडून द्या, FK भेटतो. काय भेटतो? FK भेटतो. मग आहे का ऑप्शन मध्ये FK? चला बघूया आपल्या ऑप्शन मध्ये FK आहे का. यस, तर हे इथं तुमच्या ऑप्शन मध्ये FK आहे जो A% शी रिलेटेड आहे. यस, क्लिअर गाईज? समजतंय? चलो बघूया पुढचा प्रश्न काय आहे. हाऊ मेनी सच वॉवेल्स आर देअर इन द अबोव अरेंजमेंट, इच ऑफ इज इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल, है ना. असे किती वॉवेल्स आहेत वरच्या दिलेल्या अरेंजमेंट मध्ये की विच इज इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल, है ना. ते सिम्बॉलला फॉलो करतात अँड ऑल्सो इमिडिएटली प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट, है ना. तर मग आपल्याला काय पाहिजे? ऑल्सो इमिडिएटली प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट म्हणजे आधी कॉन्सोनंट येईल आणि फॉलोड बाय सिम्बॉल म्हणजे नंतर सिम्बॉल जाईल. म्हणजे सिम्बॉल वॉवेल कॉन्सोनंट कसा सिक्वेन्स पाहिजे मला? सिम्बॉल वॉवेल कॉन्सोनंट. तर चला बघूया सिरीज मध्ये सिम्बॉल वॉवेल कॉन्सोनंट असा किती सिरीज मध्ये आपल्याला इलेमेंट मिळतात. तर मला पाहिजे सिम्बॉल वॉवेल आणि कॉन्सोनंट. सिम्बॉल वॉवेल आहे का? नाही. सिम्बॉल वॉवेल कॉन्सोनंट हे एक भेटला. सिम्बॉल वॉवेल आहे का सिम्बॉलच्या अगोदर? नाही. इथं सिम्बॉल आहे त्यामुळे तो नाही जमणार. मग सिम्बॉल वॉवेल आहे का? नाही. फक्त एकच आहे की जो सिम्बॉल वॉवेल कॉन्सोनंट आहे, अजून कुठला नाही. मग किती इलेमेंट आहेत असे? तर एकच इलेमेंट आहे ज्याच्याकडे सिम्बॉल वॉवेल आणि कॉन्सोनंट आहे, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर येतं बी. क्लिअर आहे गाईज? चला व्हेरी गुड विकासचा आन्सर आधीच आलेला आहे. यस, चला क्लिअर आहे तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचे प्लीज गाईज. तुमचा थंब मला सांगतो की तुम्हाला लेक्चर समजते, लेक्चर मध्ये काही अडचण नाहीये, ठीक आहे. सो यू हॅव टू थंब. ओके, चला लेक्चरची लिंक शेअर करायची. बघूया पुढचा प्रश्न. आता हे आहेत नंबर सिरीजशी रिलेटेड प्रश्न. कशाशी प्रश्न रिलेटेड आहे ते? नंबर सिरीजशी. तर आवाज कमी येतोय का? हे नंबर सिरीजशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये नंबर सिरीजचे क्वेश्चन करत असताना आपल्याला स्क्वेअर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे गोष्टी करता आल्या पाहिजेत. चलो बघूया काय आहे. Answer the questions based on the information given below. These questions are based on the 3-digit 5 numbers. हे 3-digit numbers आहेत. किती numbers आहेत ते? 5 numbers आहेत. मग या 5 नंबर हा जो आहे 1 2 3 4 5 हा 11 नंबरचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. इफ इन इच ऑफ द गिवन नंबर थर्ड डिजिट आर इंटरचेंज्ड बाय फर्स्ट डिजिट, है ना. थर्ड आणि फर्स्ट डिजिट जर इंटरचेंज केले, थर्ड आणि फर्स्ट डिजिट इंटरचेंज करायचे म्हणजे काय? 176 चं 671 लिहायचं, ठीक आहे. देन
विच नंबर गिव्स द हायेस्ट क्वोशंट आफ्टर बिंग परफेक्टली डिव्हिजिबल बाय 3. बघा क्वोशंट कशाला म्हणायचं, जर मी 3 न 27 ला डिवाइड केलं, 3 9 27, मग डिव्हिजन काय आहे ती तुमचं हे आन्सर 9 येतं. हे आन्सर म्हणजेच क्वोशंट असतं. काय असतं, क्वोशंट. मग सगळ्यात मोठा क्वोशंट कोणाचा येणार, जो नंबर सगळ्यात मोठा आहे त्याचा क्वोशंट सगळ्यात मोठा. ठीक आहे, तर बघूया सगळ्यात मोठा नंबर कुठला असणार आहे. मग जर मी थर्ड आणि फर्स्ट डिजिट इंटरचेंज करत असेल तर याचा फर्स्ट डिजिट 9 असेल, याचा 1 असेल, याचा 2 असेल, याचा 3 असेल. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं सगळ्यात मोठा फर्स्ट डिजिट ह्याचा आहे. ठीक आहे, म्हणजे 100 प्लेसला नंबर सगळ्यात मोठा याचा. मग सगळ्यात मोठ्या नंबरला 3 न डिवाइड केल्यानंतर क्वोशंट पण मोठा असणार आहे. मोठा क्वोशंट वाला कोण आहे, 489. मग 489 तुमचा कोणता ऑप्शन आहे, डी ऑप्शन. कोणता ऑप्शन आहे, डी. लक्षात येते का, डिजिट इंटरचेंज करून करायचे विकास तुम्हाला डिजिट इंटरचेंज करून करायचे बाळा. लास्टचा डिजिट ज्याचा मोठा आहे, थर्ड नंबरचा डिजिट फर्स्ट नंबरला टाकायचा आहे. मी जर 489 चा डिजिट हा जर इकडे घेत असेल तर हा होतो 984. 984 हा सगळ्यात मोठा नंबर आहे, ज्यावेळेस मी लास्ट नंबर फर्स्टला घेते. आणि सगळ्यात मोठ्या नंबरचा क्वोशंट सुद्धा हा सगळ्यात मोठाच असणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन काय येतं, डी नंबरचं. ठीक आहे, क्लिअर आहे गाईज. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न, इफ इन इच, इथलं तर झालंच आहे आपलं. ओके, if in each of the given numbers the third digit of the numbers is subtracted from the alpha numerical series exam second digit, then which number will get the highest value. बघा काय म्हटलंय की इफ इन इच ऑफ द गिवन नंबर, हेच नंबर आहेत ते सगळे जे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेत. सिरीजच्या आधी वरती जे दिले होते ते ऑप्शन मध्ये जसेच्या तसे दिलेले आहेत. मग द थर्ड डिजिट ऑफ द नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द अल्फा न्यूमेरिक सिरीज एक्झाम. हे चुकून आले इथून, टायपिंग मिस्टेक येते. तर इफ इन इच ऑफ द गिवन नंबर द थर्ड डिजिट ऑफ द नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सेकंड डिजिट, देन विच नंबर विल गेट द हायेस्ट व्हॅल्यू. बघा सेकंड डिजिट मधून तुम्हाला काय करायचंय, थर्ड डिजिट मायनस करायचंय. सेकंड डिजिट मधून थर्ड डिजिट मायनस करायचंय आणि ज्याचं मायनस जास्त येईल तो कुठला नंबर असेल. तर इथं सरळ सरळ दिलेलं आहे तुम्हाला. 2 - 1 1 येतो, 8 - 9 1 येतो, 7 - 6 1 येतो, 6 - 2 4 येतो, 2 - 3 -1 येतो. तर सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू कशाची आली आहे, याची आली आहे 562 ची. म्हणजे ऑप्शन नंबर काय येतं तुमच्याकडं, डी ऑप्शन तुमचं करेक्ट येतं. काही इंटरचेंज करायचं नाहीये, फक्त सबस्ट्रॅक्ट करायचंय. सबस्ट्रॅक्ट करून सांगायचं की कशाची हायेस्ट व्हॅल्यू आहे, सेकंडला सेकंड डिजिट मधून थर्ड डिजिट मायनस करायचं. ओके, क्लिअर गाईज. तो ऑप्शन काय येईल तुमचं, डी येईल, डी. काय झालं विकास, सी ऑप्शन का सांगतोय बा. सबस्ट्रॅक्शन बघायची कोणाची जास्त येते. चला क्लिअर आहे का क्वेश्चन. क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करा प्लीज. तुमचा थंब मला सांगतो की आपण योग्य ट्रॅक वर जातोय. कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. सो आय वॉन्ट थंब इन कमेंट बॉक्स. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटलं, इन इच ऑफ द गिवन नंबर द सेकंड डिजिट इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट डिजिट. तर तुम्हाला काय करायचं, या फर्स्ट आणि लास्ट डिजिटची सम करायची आहे आणि त्याच्यातून सेकंड डिजिट सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. जसं की 9 + 4 केलं 13, त्याच्यातून -8 केलं तर तुम्हाला मिळेल 5. ह्या दोघांची ऍडिशन करून जो मिडल नंबर आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, मग विच नंबर विल यील्ड द सेकंड हायेस्ट व्हॅल्यू. तर सेकंड हायेस्ट व्हॅल्यू कुठल्या नंबरची येईल, 7 आणि 1 8, 8 मधून 2 गेला 6, 5 आणि 2 7, 7 मधून 6 गेला 1, 7 आणि 3 10, 10 मधून 2 गेला 8, 1 आणि 6 7, 7 मधून 7 गेला 0. मग सेकंड हायेस्ट विचारले, सेकंड हायेस्ट. मग सगळ्यात हायेस्ट कोण आहे इथं, चला 8 सगळ्यात हायेस्ट आहे. 8 पेक्षा थोडा छोटा कोण आहे, 6. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं बी असेल की ज्याची व्हॅल्यू सेकंड हायेस्ट येते. यस, क्लिअर आहे गाईज. यस विकास क्लिअर आहे. चला क्लिअर आहे तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचंय. मला सगळ्यांचे थंब कमेंट बॉक्स मध्ये पाहिजेत, कंपल्सरी पाहिजेत. इट्स कंपल्सरी टू ऑल ऑफ यू. रवी चला थंब करायचं. इफ द डिजिट ऑफ नंबर्स आर ऍडेड अँड 5 इज सबस्ट्रॅक्टेड, देन विच नंबर गिव्स द हायेस्ट व्हॅल्यू. सगळ्या डिजिटची ऍडिशन करायची आहे. त्या ऍडिशन मधून प्रत्येकाच्या ऍडिशन मधून 5 मायनस करायचं आहे.
मग जे सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू येईल तो तुमचा आन्सर असेल. तर बघूया सगळ्यांची काय करा, सम करा. 7 आणि 3 10, मग 5 आणि 6 11 आणि 2 13, परत 7 आणि 3 10 आणि 2 12, 8 आणि 4 12 आणि 9 21, मग हे 7 आणि 7 14. ठीक आहे, अशी यांची सम आहे. या सम मधून 5 सबट्रॅक्ट करा. आता सगळ्यांमधून 5 सबट्रॅक्ट केले तरी जो हायेस्ट आहे तो हायेस्टच राहणार आहे. आता मी जर बघितलं याच्यामध्ये हायेस्ट कोण आहे, 21 आहे, बरोबर. सगळ्यांमधून तुम्ही 5 मायनस करा, प्रत्येक सम मधून 5 मायनस केला तरी 21 मधून 5 मायनस केल्यावर जे आन्सर येणार आहे तेच हायेस्ट राहणार आहे, बरोबर. म्हणजे 16 आन्सर येईल 21 मधून 5 मायनस केल्यावर, तर 16च हायेस्ट राहील. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर डी हा सगळ्यात हायेस्ट नंबर असेल आफ्टर सबट्रॅक्शन ऑल्सो. ठीक आहे, चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. क्लिअर आहे गाईज? क्लिअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचंय, लिंकला शेअर करायचंय, लेक्चरला लाईक करायचंय. ओके विकास, रवी, यू हॅव टू शेअर द लिंक. ओके गाईज, चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न सोपे आहेत प्रश्न, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकताय का? आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर गाईज. मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हा सॉल्व्ह करसाल. चला रवी, विकास, सॉल्व्ह करायचा आहे बेटा. चलो, एका मिनिटात एक प्रश्न झाला पाहिजे. सोपे प्रश्न आहेत. प्रश्न एक्सप्लेन करते, बघूया आन्सर कोणाचे येते. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द बिलो क्वेश्चन्स. हे तुम्हाला 5 नंबर्स दिलेले आहेत. ह्या नंबरशी रिलेटेड खाली प्रश्न दिलेला आहे. प्रश्न काय दिलाय, इफ 2 इज ऍडेड टू द मिडल डिजिट ऑफ इच नंबर. मिडल डिजिट म्हणजे हे मधले जे नंबर असतात ह्याला मिडल डिजिट म्हणायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍड करायचं. किती ऍड करायचे? 2. अँड देन द फर्स्ट अँड द सेकंड डिजिट आर इंटरचेंज्ड. 2 ऍड करून याच्यामध्ये जर तुम्ही 2 ऍड करताय 7 8 9 होतात. मग ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड डिजिट काय करायचे, इंटरचेंज करायचे. मी एक नंबर करून दाखवते. 276 मध्ये जर मी 2 ऍड करत असेल तर हा मधल्या डिजिट मध्ये 2 ऍड केले तर तो 9 होईल. मग हा होईल तुमचा 296. आणि फर्स्ट आणि सेकंड डिजिट तुम्ही इंटरचेंज केला तर तो होईल तुमचा 9 926. मग इंटरचेंजिंग नंतर विच ऑफ द फॉलोइंग विल बी द थर्ड डिजिट ऑफ द स्मॉलेस्ट नंबर. मग सगळ्यात पहिले तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे आफ्टर ऍडिंग अँड इंटरचेंजिंग. आणि त्या स्मॉलेस्ट नंबरचा थर्ड डिजिट शोधायचा. काय शोधायचा आहे? थर्ड डिजिट. चला शोधू शकताय का? आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर गाईज. यू हॅव टू फाइंड इट. यस, शंतनू म्हणतोय 9 आहे. विकास, रवी, चला शोधायचं आहे. तर काय आहे थर्ड डिजिट? आता मी फक्त पहिल्याच नंबरचं केलेलं आहे. मग त्याच्यात मला स्मॉलेस्ट नंबर कुठला भेटणार आहे? बघा, स्मॉलेस्ट नंबर आपण कसं काढणार? मधल्या नंबरला, सगळ्या मधल्या डिजिट्सला 2 ऍड करून टाका. इथं काय होईल? 2 ऍड केल्यावर 9 होईल. इथं 2 ऍड केल्यावर, तुमचा आवाज जातात इकडे, इथं 2 ऍड केल्यावर 7 होईल. इथं 2 ऍड केल्यावर 8 होईल. इथं 2 ऍड केल्यावर 9 होईल, है ना. इथे 2 ऍड केल्यावर 5 होईल. मग मिडल डिजिट आपण फर्स्ट नंबरला घेतोय, है ना. हा जो मिडल डिजिट तो फर्स्ट नंबरला घेतोय आणि ह्याच नंबरवरून ठरतं, पहिल्याच नंबरवरून ठरतं जो 100 प्लेसला आहे की नंबर छोटा आहे की मोठा आहे. मग सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला असेल बरं? 9 7 8 9 पैकी 5 सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे. म्हणजे इथं मी काय घेणार? 5 7 9 घेणार. मग 5 7 9 चा थर्ड डिजिट कोण आहे? 9 आहे. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर काय येणार? ई येणार. कळतंय? यस गाईज, क्लिअर. शंतनू, व्हेरी गुड बेटा. शंतनूचा आन्सर माझं सॉल्व्ह करण्याआधी आलेलं आहे. चला शंतनू, लेक्चर लाईक करायचंय आणि लिंकला शेअर करायचं. चलो बघूया पुढचा प्रश्न. चला करायचा आहे प्रश्न. चलो बच्चो, यू हॅव टू आन्सर. चलो, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर गाईज. चला शंतनू, रवी, विकास, सॉल्व करायचे बेटा. लिंकला शेअर करा. जास्तीत जास्त मला इथं मुलं पाहिजेत रोज. ठीक आहे, डेली लेक्चर होणार आहे. डेली IBPS पॅटर्न आपण फॉलो करतोय. चला, या लेक्चर मध्ये तुम्हाला SSC, रिझनिंग, रेल्वे, बँकिंग, IBPS जेवढ्या एक्झाम कंडक्ट करते
आणि जेवढ्या एक्झामला रिजनिंग आणि मॅथ्स येतं ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे, फक्त लेक्चरला कंटिन्यू राहायचं. चल, विकासचा आन्सर आलेला आहे. अजून IBPS, रवीचं पण आन्सर आलेला आहे. चला, IBPS चं पण आन्सर आलेलं आहे. If in each number the first and third digit are interchanged, which number will be the second largest number? बघा, फर्स्ट आणि थर्ड डिजिट तुम्हाला इंटरचेंज करायचं. ठीक आहे, फर्स्ट आणि थर्ड. ठीक आहे, मग फर्स्ट आणि थर्ड जर तुम्ही इंटरचेंज करताय तर विच नंबर विल बी द सेकंड लार्जेस्ट नंबर? तर ऑब्विसली हा नंबर इकडे येतो 6, म्हणजे ह्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ही 6 वरून ठरणार. जर फर्स्ट आणि थर्ड डिजिट तुम्ही इंटरचेंज करताय, हा 2 इकडे येणार, हा 4 इकडे येणार, 3 इकडे येणार आणि 9 इकडे येणार, फर्स्टला येणार. म्हणजे मग याच्यामध्ये सेकंड लार्जेस्ट, आता सगळ्यात लार्जेस्ट डिजिट हा आहे. हा 9 जर इथं घेतला तर हा 937 होईल, म्हणजे 937 सगळ्यात मोठा. मग 937 पेक्षा छोटा कोण आहे तुमचा? हा 672 थोडा छोटा होईल, म्हणजे सेकंड लार्जेस्ट होईल. मग विच नंबर विल बी द सेकंड लार्जेस्ट? आफ्टर चेंजिंग द डिजिट it will become a 772 and it will become a 937. ठीक आहे, तर 937 हा लार्जेस्ट आहे आणि सेकंड लार्जेस्ट तुमचा आहे 672, म्हणजेच तुमच्या ऑप्शन मध्ये येतो 276. कळतंय? पूर्ण डिजिट इंटरचेंज करत बसायची नाही, पहिले लास्टचा डिजिट इंटरचेंज करून काढायचं की कुठला मोठा आहे आणि मग त्याच्यावरून काढायचं की स्मॉलेस्ट कुठला आहे. येस, कळतंय? क्लिअर आहे? क्लिअर आहे तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचंय, सगळ्यांनी थंब करायचं. ठीक आहे, जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचे डाऊट सुद्धा कमेंट करू शकता, पण क्लिअर असेल तर मला थंब पाहिजे. येस, चला बघूया पुढचा प्रश्न. द सम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग 3 डिजिट नंबर इज नॉट एन ऑड नंबर? तो बघा कि यस रवि भगत, थैंक यू बेटा, आप सुनते हो, थंब करना है तो कर भी देते हो, थैंक यू वेरी मच. ठीक है, द सम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग 3 डिजिट नंबर इज नॉट एन ऑड नंबर. बघा, जर 2 ऑड नंबर असतील तर त्यांची ऍडिशन इवन नंबर येते. कुठलेही तुम्ही 2 ऑड नंबर घ्या, 7 + 3 करा, त्यांची ऍडिशन इवन नंबर येते. 11 + 15 करा, त्यांची ऍडिशन इवन नंबर येते. कुठल्याही 2 ऑड नंबरची ऍडिशन इवन येते. कुठल्याही 3 ऑड नंबरची ऍडिशन ऑडच येते. कुठलेही 4 ऑड नंबरची ऍडिशन इवन येते, पण कुठलेही 5 ऑड नंबरची ऍडिशन ऑडच येते. म्हणजे जर ऑड नंबर एवढे डिजिट ऑड असतील तर ऍडिशन पण ऑडच येणार. ठीक आहे, म्हणजे पेअर पडली पाहिजे. 2 ऑड इवन होतात, 3 ऑड नंबरची ऍडिशन ऑडच होते, 4 ऑड नंबरची ऍडिशन इवन होणार, पण 5 ऑड नंबरची ऍडिशन ही ऑडच होणार. ठीक आहे, पण इवनची ऍडिशन जसं की 2 + 2 केलं तर 4 होईल, मग 6 + 8 केलं तर 14 होईल. मग इवन नंबरची ऍडिशन ही इवनच येते. मग इथं सगळे डिजिट ऍड करत बसायचे नाही, बघायचं की इथं हा एकच ऑड आहे, याला दुसरी ऑडची पेअर नाहीये, त्यामुळे हा ऑड असणार आहे. परत इथं 2 ऑड आहेत तर हा इवन होईल. मग हा एक ऑड आहे तर त्याच्यात 3 ऑड नंबर म्हणल्यानंतर हा पण ऑड होईल. मग इथं किती ऑड नंबर आहेत? 1 ऑड आहे, बाकी 2 इवन आहेत. तर 1 ऑड असल्यामुळे याची पण ऍडिशन ऑडच येईल. मग इथं 2 ऑड आहेत आणि हा इवन आहे, ह्या 2 ऑडची ऍडिशन इवन आणि त्याच्यामध्ये अजून एक इवन आल्यामुळे ह्याची ऍडिशन इवन होईल. मग इथं हा ऑड आहे आणि हे 2 इवन आहेत, तर 1 ऑड असेल तर ऍडिशन ऑडच येणार आहे. आणि आपल्याला शोधायचे काय? नॉट अँड ऑड म्हणजे इवन. नॉट अँड ऑड म्हणजे इवन. तर नॉट अँड ऑड म्हणजे इवन, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं डी येईल, जे आहे 473. यस, थैंक यू रवि, थैंक यू शुभम, थैंक यू विकास. आप लोग थंब करते हो क्योंकि आपकी थंब से मुझे समझ में आता है कि यू आर गेटिंग द थिंग्स. ओके, देयर इज नो एनी डाउट. तर बाकी मुलांनी सुद्धा थंब करायचे. थंब करायला तुम्हाला पैसे नाही लागत, पण मला क्लिअर होतं की मी जे शिकवते हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये थंब करत चला जर क्वेश्चन क्लिअर असेल तर. चला बघूया पुढचा प्रश्न. लिंकला शेअर करायचंय, मला इथं जास्तीत जास्त मुलं ऑनलाईन पाहिजेत. चला बघूया पुढचा प्रश्न. If in each number all the 3 digits are arranged in ascending order within the numbers, which of the following number will be the second smallest number? सगळ्यात छोटा आणि त्याच्यापेक्षा अजून थोडासा मोठा त्याला म्हणायचं सेकंड स्मॉलेस्ट नंबर. येस, हाय राम पाटील, यू गॉट लेट बेटा. नाउ द क्वेश्चन इज
19 number, and after that 20 lecture will be finished. Okay, if in each number all the 3 digit are arranged in ascending. आता ascending order आणि descending order क्लिअर पाहिजे. ascending order म्हणजे छोट्या पायरीपासून मोठ्या पायरीकडे जाणे, आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या पायरीकडून छोट्या पायरीकडे येणे. तर आपल्याला असेंडिंग करायचं म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जायचंय. येस, विकासचा आन्सर आलाय. व्हेरी गुड विकास. अजून कोणाचं आलंय? येस, शंतनूचं आलंय, IBPSचं आलंय, रवीचं आलंय. चला, व्हेरी गुड गाईज. बघूया काय आन्सर आहे. असेंडिंग ऑर्डरनी जर अरेंज केलं तर स्मॉलेस्ट नंबर कुठला असेल? आता बघा, असेंडिंग ऑर्डरनी केलं, हा 4 इथं सगळ्यात छोटा आहे, याचा 2 इथं सगळ्यात छोटा आहे, याचा 2 सगळ्यात छोटा आहे, याचा 3 सगळ्यात छोटा आहे, याचा पण 3 सगळ्यात छोटा. असेंडिंग ऑर्डरनी जर केलं तर सगळ्यात छोटे नंबर पहिले येतात, आणि जे नंबर पहिले येणार त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की नंबर मोठा कोणता आणि छोटा कोणता. तर सगळ्यात छोटे नंबर हे 2 आहेत, बरोबर. मग त्यातली त्यात जर बघितलं, याला व्यवस्थित असेंडिंग केलं तर 2 5 6 येतं, आणि याला व्यवस्थित असेंडिंग नंबरनी लावलं तर 2 6 7 येतं. मग सगळ्यात छोटा तुमचा 256 आहे, पण त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, ज्याला आपण म्हणतो स्मॉलेस्ट नंबर, पण कोणता? सेकंड स्मॉलेस्ट है ना. हा 256 स्मॉलेस्ट आहे, पण सेकंड स्मॉलेस्ट कोण आहे तुमचा? 267 आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर येणार सी. येस, क्लिअर गाईज? येस, ऑल ऑफ यू क्लिअर? क्लिअर आहे तर कमेंट बॉक्स मध्ये थंब करायचंय. ओके, तुमचा थंब मला सांगतो की तुम्हाला कळलंय. ओके, 2 वे कम्युनिकेशन लेक्चर मध्ये असलं पाहिजे, 1 वे कम्युनिकेशन नाही. ठीक आहे, चला, क्लिअर आहे? ओके, थँक्यू रवी. चला बघूया पुढचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे. इफ इन इच नंबर द सेकंड अँड थर्ड डिजिट आर इंटरचेंज, व्हॉट विल बी द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट ऑफ द लार्जेस्ट नंबर. है ना. जर प्रत्येक नंबर मध्ये तुम्ही सेकंड आणि थर्ड डिजिट इंटरचेंज केला, काय केला? सेकंड आणि थर्ड डिजिट इंटरचेंज केला. याच्यामध्ये बघा, सेकंड आणि थर्ड डिजिट जर इंटरचेंज केला तर काय येईल? हा 5 4 6. ठीक आहे. मग इंटरचेंज केल्यानंतर व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड डिजिट ऑफ लार्जेस्ट नंबर. तर त्याच्यासाठी आपल्याला लार्जेस्ट नंबर माहित पाहिजे. जर आपण सेकंड आणि थर्ड डिजिट इंटरचेंज करतोय म्हणजे पहिल्या डिजिटला आपण धक्का लावतोय का? नाही. म्हणजे पहिल्या डिजिट वरून तर आपल्याला लक्षात येईल की व्हॉट विल बी द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट ऑफ लार्जेस्ट नंबर. तर लार्जेस्ट नंबर आपण काढू शकतो विदाउट इंटरचेंजिंग. इथं 5 जशाल तसा राहणार आहे, 6 जशाल तसा, 2 जशाला तसा, 7 जशाल तसा, 4 जशाल तसा. मग लार्जेस्ट नंबर आहे तुमचा 739. मग ह्याचं काय करायचं तुम्हाला? लार्जेस्ट नंबरचं इच नंबर द सेकंड अँड थर्ड डिजिट आर इंटरचेंज. याचा सेकंड आणि थर्ड इंटरचेंज करा, काय होईल ते? 793. आणि व्हॉट विल बी द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड डिजिट ऑफ लार्जेस्ट नंबर. मग ह्या लार्जेस्ट नंबरची फर्स्ट आणि थर्डची काय करा? सम करा. 7 + 3 किती होते? 10 होते. म्हणजे ती सम येईल तुमची ऑप्शन नंबर सी. सगळेच्या सगळे नंबर करत बसायचे नाही. हायेस्ट स्मॉलेस्ट आधी काढून घ्यायचं आणि मग त्यांचं करायचं. म्हणजे टायमिंग वाचतो आणि कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतात. यस, क्लिअर गाईज? मॅडम क्वेश्चन मराठी मध्ये घेत जा. ओके, काल केलं होतं कन्वर्ट, आज इंग्लिश मध्येच ठेवले. म्हटलं बघूया तुमचा काय रिस्पॉन्स येतो. पण जर कम्फर्टेबल नसेलच एक लँग्वेज इंग्लिश, तर आपण त्याला दोन्ही लँग्वेज मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. कारण माझा जो टीचिंग सेन्स आहे तो जास्त इंग्लिश मध्ये चालतो. ठीक आहे, तर आपण त्याला दोन्ही लँग्वेज मध्ये घेण्याचा प्रयत्न करू. राम. ओके, चला, थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही सगळे आलात, लेक्चर अटेंड केलं. उद्या आपण अल्फाबेटिकल सिरीज, जे तुमचे लेटर्स वाली सिरीज आहे ती करणार आहोत. तर लेटर्स वाल्या सिरीज मध्ये तुम्हाला ABCD पाठ पाहिजे, ABCD चे प्लेस नंबर पाठ पाहिजेत. मागचे पुढचे लेटर्स, जसं की B च्या मागे A येतो, B च्या पुढे C येतो, तर मागचे पुढचे लेटर्स माहित पाहिजे. तर ABCD तुम्ही होमवर्क मध्ये चांगली करून या. म्हणजे तुम्हाला A to Z असं काही लिहित बसायचं नाहीये, पण तुम्हाला A to Z चे प्लेस नंबर जे आहेत, A चा नंबर, B चा नंबर, जसा A1 नंबरला येतो, B2 नंबरला येतो, Z पर्यंत सगळ्यांचे नंबर माहित पाहिजे, मागचे पुढचे लेटर्स माहित पाहिजेत. म्हणजे तुम्हाला उद्याची जी सिरीज आहे ती चांगली लक्षात येईल. ठीक आहे, आणि मी दोन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला, थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही सगळे आलात, लेक्चर अटेंड केलं, मला छान वाटलं. चला बघूया आपण पुढची सिरीज उद्या कंटिन्यू करूया. अल्फाबेटिकल सिरीज असेल. चला, गुड बाय, हॅव अ नाईस डे गाईज. थँक्यू.